गोकुळामध्ये जस काय स्वर्ग उतरलं तर उतरलेलं होतच, ब्रह्मांड उतरलेलं होतं आणि सर्वांच्या हृदयामध्ये अतिशय आनंद, इतका आनंद तो गगनात मावेना. आनंदाच्या मध्ये अनेक प्रकार पंचदशकारांनी सांगितलेला आहे, परंतु हा निरानंद परमानंद आहे. आणि तो परमानंद जेव्हा गर्गाचार्य आलेले आहेत. त्यांनी नामकरण विधी करून त्यांचं नाव कृष्ण ठेवलेलं आहे. भगवान परमात्मा हळूहळू रांगायला लागलेला आहे. गोकुळामध्ये जस काय स्वर्ग उतरलं तर उतरलेलं होतच, ब्रह्मांड उतरलेलं होतं आणि सर्वांच्या हृदयामध्ये अतिशय आनंद, इतका आनंद तो गगनात मावेना. आनंदाच्या मध्ये अनेक प्रकार पंचदशकारांनी सांगितलेला आहे, परंतु हा निरानंद परमानंद आहे. आणि तो परमानंद जेव्हा करू शकत नाही, शब्दात करू शकत नाही. त्या एकमेकाला काय बोलावं ते त्यांना कळत नव्हतं. आणि मग तो आनंद उत्सव साजरा झालेला आहे. नामकरण विधी झालेला आहे. गर्गाचार्य आलेले आहेत. त्यांनी नामकरण विधी करून त्यांचं नाव कृष्ण ठेवलेलं आहे. आणि नंतर भगवान परमात्मा हळूहळू रांगायला लागलेला आहे. रंजनी रांगायला लागलेला आहे. डाव्या